नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम याविषयी माहिती बघणार आहोत. मानवहानी व वित्तहानी. दुसरे महायुद्ध हे सुमारे 6 वर्ष चालले, म्हणून त्याचे परिणाम सर्व जगावर झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक विनाशकारी होते. या महायुद्धामुळे जेवढी मानवहानी व वित्तहानी झाली, तेवढी दुसऱ्या कोणत्याही संघर्षाने झाली नाही. हे युद्ध प्रामुख्याने युरोप, आफ्रिका व आशिया खंडात जमिनीवर, अंतराळात व महासागरात लढले गेले. मशीन गन्स, पाणबुड्या, विमाने व अणुबॉम्बचा वापर केल्यामुळे प्रचंड मानवहानी व वित्तहानी घडून आली. प्रत्यक्ष रणांगणांवर 1.5 कोटी सैनिकांनी प्राण गमावले. जवळजवळ तेवढेच लोक नागरी क्षेत्रात मारले गेले. युद्धात जखमी झालेल्यांची संख्या 4.5 कोटीपर्यंत जाऊन पोचली होती. सर्वात जास्त नुकसान रशियाचे झाले. त्याने जर्मनीला केलेल्या प्रखर प्रतिकाराचा परिणाम म्हणून 50 लाखापेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेले, तर 1.5 कोटीच्या जवळपास सैनिक जखमी झाले. जर्मनीचेही प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 60 लाख जर्मन सैनिक मारले गेले. यावरून या महायुद्धाची भयानकता लक्षात येते. आर्थिक परिणाम. या महायुद्धात हजारो शहरे व खेडी उद्ध्वस्त झाली. कारखाने, शाळा, दवाखाने, सरकारी इमारती, हॉटेल्स यासारख्या असंख्य इमारती नष्ट झाल्या. अनेकांची घरेही उद्ध्वस्त झाली. लाखो लोक रस्त्यावर निवाऱ्याचा शोध घेत भटकू लागले. लक्षावधी मैलांची सुपीक भूमी बेचिराख झाली. सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. या युद्धाचा एकूण खर्च $13,849 कोटी झाला. पुढे कित्येक पिढ्यांपर्यंत हे नुकसान भरून निघाले नाही. या महायुद्धानंतर दुष्काळ, वस्तूंची टंचाई, महागाई, चलनवाढ, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या काळात नैतिक अधपतनही फार मोठ्या प्रमाणावर दिसून आले. या काळात कापड, औषधे, रॉकेल, कोळसा इत्यादी नित्योपयोगी वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण झालं होतं. लोकांच्या हालअपेष्टांना अंतच नव्हता. हुकुमशाहीचा शेवट. दुसरे महायुद्ध हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असे लढले गेले. त्यात जर्मनी, इटली, जपान हा हुकुमशहाचा गट पराभूत झाला. होत असलेल्या पराभवाचा आघात सहन न झाल्याने हिटलरने स्वतःची जीवनयात्रा संपवली. याआधी इटलीतील फॅसिस्ट विरोधी जनतेने मुसोलिनीला पकडून त्याचे हालहाल करून ठार मारले. हिटलर व मुसोलिनीच्या मृत्यूनंतर हुकुमशाही विचारसरणी पर्यायाने जर्मनीतील नाझीवाद व इटलीतील फॅसिस्टवाद संपुष्टात आला. युद्धाची प्रमुख जबाबदारी जर्मनीवर टाकून युद्धानंतर जर्मनीचे 4 भागात विभाजन करण्यात आले व त्या प्रत्येकावर इंग्लंड, रशिया, फ्रान्स व अमेरिकेचे नियंत्रण ठेवण्यात आले. जर्मनीपासून लष्कर व शस्त्रास्त्रे काढून घेण्यात आली. पुढे इसवी सन 1955 मध्ये पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी असे 2 भागात जर्मनीचे विभाजन करण्यात आले. जपानने शरणागती पत्करल्यावर जनरल मॅकआर्थरच्या नेतृत्वाखाली 2 राष्ट्रांचे सैन्य तेथे ठेवण्यात आले. फॉर्मोसा चीनला परत करण्यात आला. कोरियाचे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया असे विभाजन करून त्यावर रशिया व अमेरिकेचे नियंत्रण ठेवले. जपानच्या सीमा इसवी सन 1894-95 च्या युद्धापूर्वीच्या निश्चित करण्यात आल्या. नाझीच्या वंशश्रेष्ठत्वाच्या धोरणांमुळे हजारो ज्यू यातनागृहात खितपत पडले होते. त्यांची सुटका करण्यात आली. हिटलरच्या अनेक सहकाऱ्यांना पकडून त्यांच्यावर लष्करी खटले दाखल झाले. त्यांच्यावर मानवता व शांतता विरोधी कारस्थानांचा आरोप ठेवण्यात आला. काहींना फासावर लटकवले तर अनेकांना जन्मठेप झाली. ही लष्करी कारवाई न्यूरेमबर्ग खटला या नावाने प्रसिद्ध आहे. जागतिक सत्ता म्हणून अमेरिकेचा उदय. दुसऱ्या महायुद्धाच्या अग्निदिव्यातून सहीसलामत बाहेर पडलेले राष्ट्र म्हणजे अमेरिका.
त्या राष्ट्राची थोडीफार प्राणहानी झाली असली तरी त्या युद्धातील संहारक शस्त्रास्त्रांमुळे अमेरिकन भूमीला मात्र थोडासाही धक्का बसला नाही. उलट दुसरे महायुद्ध अमेरिकन राष्ट्राला वरदानच ठरले. पहिल्या महायुद्धात अमेरिकेची स्थिती चांगली होती, पण या दुसऱ्या महायुद्धामुळे तर अमेरिका सुबत्तेच्या शिखरावर पोहोचला. अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना युद्ध साहित्य व साधनसामुग्री पुरवली. त्यामुळे अमेरिकेचा व्यापार वाढला. औद्योगिक उत्पादन 50% तर कृषी उत्पादन 36% वाढले. सर्व जग आर्थिक मदतीकरता अमेरिकेवर अवलंबून राहू लागले. जागतिक राजकारणात यापुढे अमेरिकेला सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त झालं. जगाचे भवितव्य तिच्या हाती गेले. जागतिक सत्ता म्हणून रशियाचा उदय. दुसऱ्या महायुद्धातील विजयाला प्रामुख्याने रशिया व अमेरिका कारणीभूत ठरल्याने युद्धानंतर या राष्ट्रांना महाशक्तीचे रूप प्राप्त झाले. वास्तविक पाहता महायुद्धाच्या या वणव्यात रशिया सर्वात जास्त होरपळून निघाले, परंतु तरीही शक्तिशाली म्हणून बाहेर पडलेले हे राष्ट्र होते. नाझी भस्मासुराला रशियाने एकाकीपणे व खंबीरपणे तोंड दिले. तसेच फॅसिस्ट राजवटीच्या नाशाचे श्रेय रशियालाच द्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्या राष्ट्राची प्रतिष्ठा खूपच उंचावली. या राष्ट्राचा आत्मविश्वास वाढला. पोलंड, रोमेनिया, युगोस्लाव्हिया, हंगेरी, अल्बानिया, बल्गेरिया ही महायुद्धाच्या काळात नाझींनी व्यापलेली राष्ट्रे रशियाने जिंकून घेतली व तेथे समाजवादी सरकारे स्थापन केली. त्याचे नेतृत्व साहजिकच रशियाकडे गेले. रशियाच्या नेतृत्वाखाली समाजवादी राष्ट्रांचा गट तयार झाला. युनोची स्थापना. आंतरराष्ट्रीय शांतता टिकवण्यात राष्ट्रसंघ अपयशी झाल्याने दुसरं महायुद्ध सुरू झाले. परंतु युद्धातील विनाशामुळे मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आले. त्यामुळे तसे भयानक संकट पुन्हा जगावर कोसळू नये, जगात शांतता नांदावी, राष्ट्रातील तंटे वाटाघाटीने समोपचाराने मिटावेत, तसेच आर्थिक व सामाजिक सुरक्षितता लाभावी, यासाठी एका शक्तिशाली जागतिक संघटनेची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे एका बाजूला महायुद्ध सुरू होते, तर दुसऱ्या बाजूला शांततेसाठी परिषदा आयोजित केल्या जात होत्या. शांततेच्या तीव्रतेतून इसवी सन 1943 साली भरलेल्या मॉस्को परिषदेत एखादी आंतरराष्ट्रीय संघटना प्रस्थापित करण्याची योजना पुढे आली. या युनोच्या घटनेचा कच्चा मसुदा 1944 साली डंबार्टन ओक्स येथे तयार करण्यात आला. त्यानंतर याल्टा परिषदेत मतदानाची पद्धती निश्चित करण्यात आली. 26 जून 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे भरलेल्या परिषदेत संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. अधिकृतपणे 24 ऑक्टोबर 1945 रोजी युनो अस्तित्वात आली. शीतयुद्धाची निर्मिती. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता नांदावी याकरता युनोची निर्मिती झाली. तरी युद्धानंतरची परिस्थिती मात्र खऱ्या अर्थाने सलोखा व शांतता टिकवण्यास पोषक नव्हती. जगाच्या राजकारणात दोन गट पडले. समाजवादी देशांचे नेतृत्व रशियाकडे, तर पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्रांचे नेतृत्व अमेरिकेकडे गेले. दोघांमध्ये तात्विक मतभेद होते. त्याशिवाय जगाचे नेतृत्व कोणी करावे याबाबतीत स्पर्धा होती. त्यामुळे या दोन्ही गटांचे परस्पर संबंधांबाबत साशंकता, अविश्वास व भीती निर्माण झाली होती. हिटलर या समान शत्रूच्या पराभवापर्यंत अमेरिका, रशिया यांचे सहकार्य कसेबसे टिकून होते. परंतु त्या शत्रूचा निपात होताच मैत्रीचा तो झिरझिरीत पडदा गळून पडला. राजकीय व्यवस्था, निःशस्त्रीकरण, शांतता करार, एकमेकाला देण्यात येणारी मदत याबाबतीत उभयतांनी परस्पर विरोधी निर्णय घेतले. दोन्ही गटातील कटुता वाढत गेली. दोघांनाही युद्धाची तयारी केली. दोघांकडे महाभयंकर अण्वस्त्रे आहेत. तिसरे महायुद्ध सुरू झाले तर काही मिनिटातच जग संपून जाईल हे दोघांनाही माहीत आहे. म्हणून हे दोघेही युद्ध करीत नाहीत. अमेरिका, रशिया यांची सारखी धुसफूस चालू असते. ताणतणाव वाढतात. आता युद्ध सुरू होईल की काय अशी भीती सगळ्यांना वाटते. मात्र त्यांच्यात प्रत्यक्ष युद्ध सुरू होत नाही. या परिस्थितीलाच शीतयुद्ध असे म्हणतात. नीतिमूल्यांचा ऱ्हास. या महायुद्धामुळे मानव समाजाचे अधःपतन झाले.
या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून मानवजातीचा आत्तापर्यंत कधीही झाला नव्हता एवढा प्रचंड संहार केला. हिटलर व मुसोलिन या दोन हुकुमशहांनी आपल्या ताब्यातील लोकांचा फार छळ केला. ज्यू लोकांचा केलेला संहार नीतिमूल्यांच्या झालेल्या ऱ्हासाचे फार मोठे उदाहरण होय. इतका हिटलर नीतिमत्तेच्या दृष्टीने अत्यंत खालच्या पातळीला गेला होता. त्यामुळे मानवावरचा विश्वासच उडाला. या नैतिक अधपतनामुळे चांगल्या नीतिमत्ताचा ऱ्हास झाला व माणसाच्या जीवनात निराशा आली. जीवन जगणे अशक्य झाले. अर्थात कालांतराने नव्या नीतिमूल्यांना प्रतिष्ठा मिळाली. अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम याविषयी माहिती बघितली. धन्यवाद.